नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 12 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. तर सुरू करूया मग आजचं सेशन. बघा, आपलं जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं मासिक तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या बॅचेस आहे ॲप्लिकेशनवर. त्यासाठी तुम्ही अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा. डेलीच्या लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, सिप्रीने जारी केलेल्या अहवालानुसार 2021 ते 25 दरम्यान जागतिक शस्त्रास्त्र आयातीत भारताचा क्रमांक किती आहे? तर जागतिक शस्त्र आयातीमध्ये आपण जर बघितलं तर भारताचा क्रमांक जो आहे तो द्वितीय आहे, दुसरा आहे. सगळ्यात जास्त शस्त्र कोणी आयात केलेले आहे? युक्रेनने आयात केलेले आहे. भारत शस्त्र आयातीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताची पोझिशन दुसरी आहे. सौदी अरेबिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि हा कालखंड कोणता आहे? 2021 ते 25 हा कालखंड आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर जागतिक शस्त्र आयातीमध्ये भारताचा वाटा जो आहे तो 8.2% एवढा आहे. आपण जर बघितलं 2011 ते 2015 या कालखंडामध्ये 2011 ते 15 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भारताने 70% शस्त्र जे आहे ते कुणाकडून घेतले? रशियाकडून. 2016 ते 2020 या कालखंडामध्ये भारताने 51% शस्त्र जे आहे ते रशियाकडून घेतलेले आहे. 2021 ते 25 या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त 40% शस्त्र आपण रशियाकडून घेतलेले आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर 15 वर्षात रशियाकडून शस्त्रास्त्र आयातीचा वाटा जो आहे तो 70% कडून 40% गेलेला आहे. आपण जर बघितलं तर अमेरिका जो आहे तो शस्त्र निर्यातीमध्ये 1 नंबरला आहे. तर आपला भारत जो आहे तो शस्त्र आयातीमध्ये जर आपण बघितलं 2 नंबरला आहे. जागतिक निर्यातीमध्ये अमेरिकेचा वाटा जो आहे तो 42% एवढा आहे. बघा, पहिल्या क्रमांकावर शस्त्र आयातीच्या बाबतीत युक्रेन आहे, 9.7% वाटा युक्रेनचा. दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे 8.2%. तिसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया आहे 6.8%. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर कतर आहे 6.4% आणि 5व्या क्रमांकावर पाकिस्तान आहे 4%. हा जो रिपोर्ट आहे सिप्री म्हणजे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, ठीक आहे, तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा हा अहवाल आहे. आता महत्वाचे निर्देशांक, त्यामधलं भारताचं स्थान आणि त्यामधील पहिल्या क्रमांकाचा देश बघूया. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 मध्ये भारत 131व्या क्रमांकावर आहे, तर डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारत 75व्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 19व्या क्रमांकावर आहे, तर डेन्मार्क पहिल्या क्रमांकावर आहे. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स 2026 मध्ये भारत 16व्या क्रमांकावर आहे, तर सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे. आशिया उत्पादन निर्देशांक 2026 मध्ये भारत 6व्या क्रमांकावर आहे, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे. 2026 ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स मध्ये भारत 32व्या क्रमांकावर आहे, अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारत 45व्या क्रमांकावर आहे, अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक लिंग भेदाभाव 2025 मध्ये भारत 131व्या क्रमांकावर आहे, आइसलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक आनंद अहवाल 2025 मध्ये भारत 118व्या क्रमांकावर आहे, फिनलँड पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या क्रमांकावर आहे, नॉर्वे जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. आणि 2025 जागतिक नवोन्मेषण निर्देशांकामध्ये भारत 38व्या क्रमांकावर आहे, स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावर आहे. पुढे जाऊया. दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, भारतातील पहिला ओशन थर्मल एनर्जी कन्झर्वेशन आधारित एकात्मिक प्रकल्प कुठे उभारला जात आहे? तर समुद्रामध्ये आपण जर बघितलं तर जे काही गरम पाणी थंड पाणी समुद्राच्या आपण जर बघितलं तर सरफेस जो काही समुद्राचं वरचं पाणी असतं ते गरम पाणी असतं आणि समुद्राच्या आतमध्ये थोडं गेलं की आपल्याला थंड पाणी बघायला मिळतं. या गरम पाणी आणि थंड पाण्यातला डिफरन्सचा वापर करून इथं वीज निर्मिती केली जाते आणि त्याविषयक प्रोजेक्टला म्हटला तो ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन, ठीक आहे, तर कन्झर्वेशन म्हटलं कन्व्हर्जन. तर आपण जर बघितलं तर यावर आधारित एकात्मिक प्रकल्प जो आहे तो कुठे उभारला जात आहे? तर यावर आधारित प्रकल्प जो आहे करवत्ती, लक्षद्वीपची राजधानी, तर आपण जर बघितलं तर तिथे उभारला जात आहे. तर करवत्ती येथे ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन आधारित एकात्मिक प्रकल्प उभारला जात आहे. मग हे तंत्रज्ञान कसं काम करतं हे मी तुम्हाला सांगितलं. मग आपण जर बघितलं हे तंत्रज्ञान कोणी विकसित केलेलं आहे? तर चेन्नई येथील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आपण जर बघितलं तर दररोज या प्रोजेक्ट अंतर्गत 65 किलोवॅट वीज आणि 1 लाख लिटर पिण्याचे पाणी जे आहे ते तयार होणार आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे,
नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारी पहिली परदेशी व्यक्ती कोण बनली? तर नागरिकत्व कायदा 2019 जो आहे तो ए, बी आणि पी. एबीपी म्हणजे अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान या देशांचा राज्य धर्म काय आहे? तर मुस्लिम आहे. या देशांचा राज्य धर्म काय आहे? तर मुस्लिम आहे. आपल्या देशाला राज्य धर्म नाही. आपला देश जो आहे तो धर्मनिरपेक्ष आहे. मग यांचा राज्य धर्म मुस्लिम असल्या कारणाने इतर धर्मांचा या देशामध्ये छळ केला जातो. मग इतर धर्मातील व्यक्ती जे आहे ते आजूबाजूच्या देशामध्ये स्थलांतर करतात. मग या देशामधून हिंदू असू द्या, ख्रिश्चन असू द्या, पारशी असू द्या, शीख असू द्या, जैन असू द्या, या धर्माचे जे व्यक्ती आहे ते आपल्या देशामध्ये जे आले होते त्यांना नागरिकत्व देण्यासाठी आपण 2019 मध्ये नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुधारणा केलेली आहे 2019 या वर्षामध्ये. आणि मग या अंतर्गत पहिलं नागरिकत्व आपण कुणाला दिलेलं आहे? तर पहिलं नागरिकत्व मिळालेली व्यक्ती आहे दीपाली दास. तर दीपाली दास या आसामच्या काचर जिल्ह्यात राहतात. आपण जर बघितलं तर या बांगलादेशमध्ये 1988 मध्ये यांचा जन्म झालेला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे 2019 चा हा डिसेंबर 2019 रोजी मंजूर झाला. आणि या कायद्याने कोणत्या कायद्यात सुधारणा केली? नागरिकत्व कायदा 1955 मध्ये याने काय केलेले आहे? सुधारणा केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर एबीपी देश अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान यामधून तिथले अल्पसंख्याक हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन समुदायातील लोक जर आपल्या देशामध्ये येत असेल तर आपण त्यांना नागरिकत्व देतो. पुढे जाऊया. चौथा प्रश्न. शिकागो विद्यापीठाचा प्रतिष्ठित प्रोफेशनल अचिव्हमेंटसाठी माजी विद्यापीठ पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण बनला? तर शिकागो विद्यापीठाचा प्रतिष्ठित प्रोफेशनल अचिव्हमेंटसाठी पुरस्कार जिंकणारा माजी विद्यार्थी पुरस्कार जो आहे तो जिंकणारा पहिला भारतीय बनलेला आहे कृष्णमूर्ती व्ही.एस. सुब्रमण्यम. आपण जर बघितलं 85 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. प्राध्यापक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी कोविड-19 मध्ये जी कामगिरी केलेली आहे त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारत सरकारचे ते 17वे मुख्य आर्थिक सल्लागार, चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर राहिलेले आहे. 2018 ते 2021 या कालखंडात ते आपण जर बघितलं तर आर्थिक सल्लागार होते. आणि सध्या ते IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्ये भारताचे कार्यकारी संचालक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये भारताचे काय आहे? कार्यकारी संचालक आहे. पुढे जाऊ. पाचवा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने 2025च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिला उद्योजक सक्षमीकरण योजना ट्विस्ट सुरू केली आहे? तमिळनाडू सरकारने महिला उद्योजकांसाठी महिला दिनी ट्विस्ट नावाची योजना सुरू केलेली आहे. फुल फॉर्म आहे तमिळनाडू वुमन एंटरप्रेन्युअर एम्पॉवरमेंट स्कीम अशा या योजनेचा फुल फॉर्म आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी महिला उद्योजक जे आहे राज्यातील त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे. तमिळनाडू महिला उद्योजक सक्षमीकरण योजनेचा मेन उद्देश जो आहे तो महिला व्यावसायिक स्थापित करण्यात आणि विस्तारण्यात मदत करून त्यांच्यासाठी आर्थिक संधी बळकट करणे हा आहे. पुढे जाऊया. कोणत्या मंत्रालयाने से नो टू प्रॉक्सी सरपंच मोहीम सुरू केली आहे? तर आपण बघितलं असेल की महिला सरपंच असते पण पूर्ण कारभार जो आहे तर तो तिच्या पतिदेवांमार्फत चालवला जातो. जसं की तुम्ही आपली पंचायत नावाची वेब सिरीज बघितली असेल तर त्यामध्ये ही गोष्ट स्पष्टपणे आपल्याला दाखवलेली आहे. तर अशी जी काही सिच्युएशन असते की जिथं महिला सरपंच असते पण पूर्ण कारभार तिचा नवरा किंवा आजूबाजूचे पुरुष नातेवाईक चालवत असतात, तर हे बंद करण्यासाठी पंचायत राज मंत्रालयाने एक मोहीम सुरू केलेली आहे से नो टू प्रॉक्सी सरपंच. तर से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशीच सुरू करण्यात आलेली आहे. प्रॉक्सी सरपंचांना नकार द्या. आपण जर बघितलं तर ही कशासाठी सुरू करण्यात आलेली मोहीम आहे मग मी एक्सप्लेन केलेली आहे. मंत्रालय इथं लक्षात ठेवायचं आहे. आपल्या अदर पण बॅचेस आहे जसं की मुख्य परीक्षेसाठी धुरंधर बॅच, प्री मेन्स साठी फाउंडेशन बॅचेस, 21,000 PYQ बॅच, नोट्स पॅक या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासमित्र ॲपवर बघायला मिळणार आहे. या सगळ्या बॅचेस तुम्हाला या बॅचेससाठी CJ लाईव्ह कुपन कोड जे आहे ते वापरायचं आहे. तुम्हाला 10% डिस्काउंट या बॅचेसवर मिळणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज जे आहे ते सुद्धा फॉलो करून ठेवा. पुढे जाऊया. सातवा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान लिमिट ते 2026 या संयुक्त लष्करी सरावाची 11वी आवृत्ती आयोजित करण्यात आली आहे? तर लिमिट ते 2026 हा जो काही युद्ध सराव आहे हा भारत आणि सेशल्स या देशात आयोजित करण्यात आलेला आहे. मग आपण जर बघितलं तर लिमिट ते सरावाची कितवी आवृत्ती आहे? 11वी आवृत्ती आहे. सेशल डिफेन्स अकादमी मध्ये या द्विपक्षीय लष्करी सरावाची
आयोजन करण्यात आलेलं आहे. आता याचं आयोजन कुठे करण्यात आलं हे पण विचारलं होतं की भारत किंवा त्या देशात, तर सेशल्स मध्ये युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. कितवी आवृत्ती? 11वी आवृत्ती. लिमित्त या शब्दाचा अर्थ जो आहे तो मैत्री असा होतो. या सरावात सहभागी भारतीय लष्कराची तुकडी आसाम रेजिमेंट आहे आणि सरावात सहभागी भारतीय नौदलाची जी काही युद्ध नौका आहे ती INS त्रिकंद ही होती. तर लिमित्त जे आहे सराव लक्षात ठेवा, सेशल्स 11वी आवृत्ती आहे आणि कुठं सेशल्स मध्येच आयोजन झालेलं आहे. 2026 मध्ये झालेले महत्वाचे युद्ध सराव आपण बघू. धर्मा गार्डियनची 7वी आवृत्ती भारत आणि जपानमध्ये आयोजित करण्यात आली, उत्तराखंड चौबितिया या ठिकाणी. वज्रप्रहार वार्षिक सरावाची 16वी आवृत्ती भारत आणि अमेरिकेमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये बकलो इथे आयोजित झाली. वायुशक्ती 2026 युद्ध सराव पोखरण फील्ड रेंजमध्ये राजस्थानमध्ये झाला. बहुपक्षीय सागरी सराव मिलान विशाखापट्टणम मध्ये झाला, 13वी आवृत्ती. संयुक्त लष्करी सराव खंजर याची पण 13वी आवृत्ती भारत आणि किर्गिस्तानमध्ये आयोजित करण्यात आली. त्रिपक्षीय सराव दोस्ती भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये आयोजित करण्यात आला. लष्करी सराव डेझर्ट सायक्लोन 2 भारत आणि UAE मध्ये अबुधाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि याची 2री आवृत्ती होती. पुढे जाऊया 8वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे न्यायाधीश बनलेले न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी. तर आपण जर बघितलं तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती संविधानाच्या कलम 217 अंतर्गत भारताचे राष्ट्रपती, भारताचे मुख्य न्यायाधीश, राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर करतात. मद्रास उच्च न्यायालय हे भारतातील 3 जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे, ज्याची स्थापना 1862 मध्ये करण्यात आली होती, ज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये तमिळनाडू आणि पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश येतात. 9वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये इराणचे नवीन सर्वोच्च नेते म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर इराणचे नवीन नेते बनलेले आहे मोजतबा खामेनी. तर मोजतबा खामेनी जे आहे ते आयातुल्ला खामेनी यांचे पुत्र आहे मोजतबा खामेनी. आपण जर बघितलं काही काळासाठी आयातुल्ला अली खामेनी आपण जर बघितलं तर यांच्या निधनानंतर आयातुल्ला अली रेजा आराफी हे इराणचे अंतरिम नेते बनले होते. आता इराणचे नवीन नेते असणारे मोजतबा खामेनी. 10वा प्रश्न आहे. मार्च 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन कुठे केले? तर हे रिंग मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधानांनी कुठे केलेलं आहे? दिल्लीमध्ये केलेलं आहे. तर आपण जर बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनच्या मजलिस पार्क मौजपूर कॉरिडॉर मधून भारतातील पहिल्या रिंग मेट्रोचं उद्घाटन केलं. या प्रकल्पामुळे दिल्ली मेट्रोच्या 5व्या टप्प्यातील विस्ताराअंतर्गत मेट्रो नेटवर्कचा विस्तार होणार आहे आणि कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. नवीन कॉरिडॉर देखील जोडले जाणार आहे. 11वा प्रश्न आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार 308 अब्ज देशांसह भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे? तर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट नुसार 308 अब्ज देशांसह भारताचा जागतिक पातळीवर जर आपण बघितला तर 3रा क्रमांक आहे. आपण जर बघितलं तर जागतिक अब्ज देशांच्या बाबतीत चायना पहिल्या क्रमांकावर आहे, अमेरिका 2ऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर बघितलं तर अब्जाधीश असलेले शहरांच्या बाबतीत न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात जास्त अब्जाधीश राहतात, शांघाय 2ऱ्या क्रमांकावर यासाठी आणि बीजिंग 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये एकूण 308 अब्जाधीश आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टची ही 15वी आवृत्ती आहे. ही आवृत्ती जी आहे ती हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूट मार्फत दिली जाते. मग आपण जर बघितलं या अहवालानुसार भारतात 308 अब्जाधीश आहे. मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले, त्यांची संपत्ती 9.8 लाख कोटी एवढी आहे. एलॉन मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, ज्यांची संपत्ती 792 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. पुढे जाऊया 12वा प्रश्न. 2026 फॉर्म्युला 1 हंगामातील पहिली शर्यत ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 विजेतेपद कोणी जिंकलं? तर ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जी आहे ती जॉर्ज रसेलने जिंकलेली आहे. तर आपण जर बघितलं मर्सिडीजचा ड्रायव्हर आहे जॉर्ज रसेल. तर याने मेलबर्न येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 जिंकून फॉर्म्युला 1 हंगामाची सुरुवात केली. 2026 हंगामातील ही त्याची पहिली शर्यत होती. जे टेस्ट क्वेश्चन आहे ते तुमच्यासाठी हे की नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत पहिलं नागरिकत्व कुणाला देण्यात आलेलं आहे? लिमित्त हा युद्ध सराव जो आहे तो कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला होता आणि त्याची कितवी आवृत्ती होती? आणि ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स जी आहे ती कुणी जिंकलेली आहे? अशा प्रकारे आजचं हे सेशन इथे समाप्त होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
थांबूया आपण इथे, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.